शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? 2 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे. या सुनावणीमध्ये आता कोणाला धक्का बसेल, कोणाच्या बाजूने निकाल लागेल हे तर समोर येईलच. पण त्याआधी सर्वोच्च न्यायालयानं आज शिंदेच्या शिवसेना गटाचे आमदार अमोल खताळ यांना मोठा धक्का दिलाय आणि त्यामुळे अमोल खताळ यांची आमदारकी आता धोक्यात आली आहे. त्याचं झालं असं की अमोल खताळ यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात सरकारी कराची देणी तसेच नीलकमल भागीदारी संस्थेत भागीदार असल्याचं लपवल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. या प्रकरणी त्यांनी कोर्टातही धाव घेतली. अमोल खताळ यांची निवड रद्द करून त्यांना निवडून आल्याचं घोषित करावं अशी निवडणूक याचिका उच्च न्यायालयामध्ये त्यांनी दाखल केली होती. त्या विरोधात अमोल खताळ यांनी निवडणूक याचिका दाखल करणाऱ्या दाव्यास कोणतेही कारण नाही या मुद्द्यावरती निवडणूक याचिका रद्दबातल करावी असा अर्ज उच्च न्यायालयामध्ये केला होता. तो अर्ज उच्च न्यायालयानं म्हणजेच हायकोर्टानं फेटाळला होता. या निकालाच्या विरोधात अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. पण आज सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा ही याचिका फेटाळून लावली आहे. संगमनेर विधानसभेमधील निवडणूक संदर्भात अमोल खताळ यांनी भागीदारी लपवली, त्याबाबत निवड रद्द करावी अशी याचिका ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये दाखल केली होती. ती याचिका औरंगाबाद हायकोर्टाने फेटाळली होती. या विरोधातच अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालय गाठलं होतं, परंतु तिथे सुद्धा त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. कराची रक्कम अत्यंत शुल्क आहे, त्यामुळे निवडणूक रद्द करू नये अशी मागणी खताळ यांच्या वतीनं न्यायालयामध्ये करण्यात आली होती. मात्र कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं की 1 रुपया जरी असेल तरी नियमानुसार कारवाई करावी लागेल. निवडणूक याचिका जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, त्यानंतर खताळ यांनी निवडणूक रद्द होईल, 6 महिन्यांमध्ये यावरती निकाल येईल असे अमित कारंडे म्हणाले. खताळ यांची नीलकमल भागीदारी संस्था आहे, त्याचा प्रोफेशनल टॅक्स भरला नव्हता, 54,000ची थकबाकी बाकी आहे ही माहिती त्यांनी लपवली. प्रत्येकाला प्रोफेशनल टॅक्स भरणं बंधनकारक आहे, पण त्यांनी माहिती लपवली असंही कारंडे यांनी म्हटलं. आता सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे, त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या प्रकरणाची सुनावणी आता होणार अशी माहिती बाळासाहेब थोरात यांचे वकील अमित कारंडे यांनी दिली. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीमध्ये काय होतंय हे पाहणं तर महत्त्वाचंच असणार आहे, परंतु यामुळे अमोल खताळ यांची आमदारकी धोक्यात आली आहे. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? 2 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे. या सुनावणीमध्ये आता कोणाला धक्का बसेल, कोणाच्या बाजूने निकाल लागेल हे तर समोर येईलच. पण त्याआधी सर्वोच्च न्यायालयानं आज शिंदेच्या शिवसेना गटाचे आमदार अमोल खताळ यांना मोठा धक्का दिलाय आणि त्यामुळे अमोल खताळ यांची आमदारकी आता धोक्यात आली आहे. त्याचं झालं असं की अमोल खताळ यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात सरकारी कराची देणी तसेच नीलकमल भागीदारी संस्थेत भागीदार असल्याचं लपवल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. या प्रकरणी त्यांनी कोर्टातही धाव घेतली. अमोल खताळ यांची निवड रद्द करून त्यांना निवडून आल्याचं घोषित करावं अशी निवडणूक याचिका उच्च न्यायालयामध्ये त्यांनी दाखल केली होती. त्या विरोधात अमोल खताळ यांनी निवडणूक याचिका दाखल करणाऱ्या दाव्यास कोणतेही कारण नाही या मुद्द्यावरती निवडणूक याचिका रद्दबातल करावी असा अर्ज उच्च न्यायालयामध्ये केला होता. तो अर्ज उच्च न्यायालयानं म्हणजेच हायकोर्टानं फेटाळला होता. या निकालाच्या विरोधात अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. पण आज सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा ही याचिका फेटाळून लावली आहे. संगमनेर विधानसभेमधील निवडणूक संदर्भात अमोल खताळ यांनी भागीदारी लपवली, त्याबाबत निवड रद्द करावी अशी याचिका ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये दाखल केली होती. ती याचिका औरंगाबाद हायकोर्टाने फेटाळली होती. या विरोधातच अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालय गाठलं होतं, परंतु तिथे सुद्धा त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. कराची रक्कम अत्यंत शुल्क आहे, त्यामुळे निवडणूक रद्द करू नये अशी मागणी खताळ यांच्या वतीनं न्यायालयामध्ये करण्यात आली होती. मात्र कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं की 1 रुपया जरी असेल तरी नियमानुसार कारवाई करावी लागेल. निवडणूक याचिका जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, त्यानंतर खताळ यांनी निवडणूक रद्द होईल, 6 महिन्यांमध्ये यावरती निकाल येईल असे अमित कारंडे म्हणाले. खताळ यांची नीलकमल भागीदारी संस्था आहे, त्याचा प्रोफेशनल टॅक्स भरला नव्हता, 54,000ची थकबाकी बाकी आहे ही माहिती त्यांनी लपवली. प्रत्येकाला प्रोफेशनल टॅक्स भरणं बंधनकारक आहे, पण त्यांनी माहिती लपवली असंही कारंडे यांनी म्हटलं. आता सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे, त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या प्रकरणाची सुनावणी आता होणार अशी माहिती बाळासाहेब थोरात यांचे वकील अमित कारंडे यांनी दिली. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीमध्ये काय होतंय हे पाहणं तर महत्त्वाचंच असणार आहे, परंतु यामुळे अमोल खताळ यांची आमदारकी धोक्यात आली आहे.